नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। पितृपक्ष चालू आहेत आणि पितृपक्षानिमित्त आपण रेसिपीज करत आहोत। तांदळाची खीर, भोपळ्याची भाजी, वाटणाचं वरण। आज आपण करणार आहोत झटपट होणारी पण न चिकटणारी भेंडीची भाजी। आपली भरली भेंडीची रेसिपी सुद्धा झालेली आहे, मी तिची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे। अशी भेंडीची भाजी करून तुम्हाला सकाळी डब्यासाठी द्यायची असेल तर ती आदल्या दिवशीच स्वच्छ धुवून, पुसून आणि कापून ठेवायची। त्यामुळे सकाळी आपण तिला झटपट फोडणी देखील देऊ शकतो। भेंडीची भाजी करण्यासाठी आपण अर्धा किलो भेंडी धुवून, स्वच्छ पुसून आणि अशी चिरून घेतलेली आहे। भेंडीची भाजी करण्याआधी आपण भेंडी भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल घातल्यामुळे भेंडी कढईला चिकटत नाहीत। आपण भेंडी अशी भाजून घेतल्यामुळे आपली भाजी चिकट होत नाही। भेंडी भाजताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची। कढईमध्ये तेल घालून भेंडी आपण भाजल्यामुळे भेंडी आपली कढईला चिकटत नाहीत आणि भेंडीचा चिकटपणा असा कमी होतो। आपली भेंडी भाजून त्यातील चिकटपणा कमी झाल्यावर ताटात काढून घ्यायची। आता आपण पाहणार आहोत भेंडीच्या भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य। अर्धा किलो भेंडीसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे। हळद, मीठ, चिरलेल्या 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, चमचाभर जिरं आणि कढीपत्त्याची पानं। आपण घेतलेले हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये घालायचं। लसूण, मिरची, जिरं, कढीपत्त्याची पानं, हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं। आपण घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित कुटून झालेलं आहे। तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा जाडसर बारीक करून घेऊ शकता। भाजीला फोडणी देण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण जाडसर बारीक केलेलं सर्व साहित्य घालून घ्यायचं। आता यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा ऍड करायचा। आपला कांदा फ्राय करून झाल्यावर यामध्ये हळद, मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर भेंडी। भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर किसून घेतलेला खोबरं ऍड करायचं आणि खोबरं देखील आपल्या भाजीमध्ये छान मिक्स करायचं। भेंडी आपण आधीच भाजून घेतलेली आहे, त्यामुळे हे सर्व साहित्य ऍड केल्यावर भाजीवर झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं अशी शिजवून घ्यायची। भाजीला 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि ती छान शिजली देखील आहे। भाजी शिजल्यावर गॅस बंद करायचा। आपली झटपट आणि सुटसुटीत भेंडीची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।